मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर। अर्थसंकल्पात 14.19% वाढ। रस्त्यांचं जाळं, फुटपाथ यांच्यासाठी 5100 कोटींची तरतूद। महापालिकेचा अर्थसंकल्प मुंबईकरांसाठी दिलासादायक। अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ, दरवाढ आणि भुर्दंड लादला नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बीएमसीचा नवा कर। झोपडपट्टीतील गाळेधारकांना भरावा लागणार मुंबई महापालिकेचा कर। वर्षा बंगल्यावर रेड्यांची शिंग पुरल्याची चर्चा। दुसऱ्याकडे मुख्यमंत्रीपद टिकू नये म्हणून जादूटोणा केल्याचा राऊतांचा खळबळजनक दावा। तर शिंग पुरली असतील तर काढा, भुजबळांची प्रतिक्रिया। पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात भाजपकडून संपर्क मंत्र्यांची नियुक्ती। बीडमध्ये पंकजा मुंडे, ठाण्यात गणेश नाईक आणि पुण्याची जबाबदारी चंद्रकांत पाटलांकडे। अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडेंवर 160 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप। पत्रकार परिषदेत पुरावे सादर करत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी। अंजली दमानिया यांचे आरोप धनंजय मुंडेंनी फेटाळले। सनसनाटी निर्माण करण्यासाठी आरोप केले जात असल्याचा हल्लाबोल। दमानियांवर फौजदारी खटला दाखल करणार धनंजय मुंडेंची माहिती। मुंबईत उद्यापासून 2 दिवस पाणीबाणी। जुन्या जलवाहिनीतील पाणी पुरवठा खंडित करणार। पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं आवाहन। मुंबईत महानगर गॅसचा पुरवठा 24 तासांहून अधिक काळ बंद। गॅसच्या मुख्य पाईपलाईन मध्ये बिघाड दुरुस्त करण्यासाठी अद्यापही अपयश। गॅस पुरवठा बंद झाल्यानं मुंबईकरांच्या हॉटेल बाहेर रांगा।